मढी रंगपंचमी यात्रोत्सवाची सांगता महाप्रसादाने संपन्न। खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या निमित्ताने साजरा करण्यात आलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवनी समाधी यात्रोत्सवाची सांगता शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली आहे। यात्रोत्सवाची सुरुवात 20 मार्च 2025 रोजी खेरवाडी नारायणगाव येथून श्री क्षेत्र मढीकडे निघालेल्या धार्मिक प्रस्थानाने झाली होती। या यात्रेदरम्यान नवनाथ यज्ञ, ध्वज, काठी मिरवणूक, महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त शनिवारी दिनांक 5 एप्रिल रोजी खेरवाडी येथे सायंकाळी 4 ते 7 या वेळेत महाप्रसाद, काठी मिरवणूक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षणीय होती। या कार्यक्रमाचे आयोजक गुरुवर्य श्री संतोष नाथजी गडाख यांनी सर्व व्यवस्थापन यशस्वीरित्या पार पाडले। आदेश नाथजी को आदेश, गुरुजी को आदेश। मी गुरुवर्य संतोष बाळासाहेब गडाख। आमची रंगपंचमी यात्रा उत्सव वडलोपारची सेवा चालू आहे। आता रंगपंचमी यात्रा उत्सव होऊन गेलेला आहे, तरी आमचे खेरवाडी गाव इथे या रंगपंचमी उत्सव सांगता आज आयोजित केलेले आहे। तरी आज काठी मिरवणूक आणि महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। आदेश। ओम नमो आदेश। मी तुकाराम गडाख, आमचे संतोषनाथ महाराज गडाख। आमच्याकडे नाथ संप्रदायाची वर्धपार्जित परंपरा आहे। 100-200 वर्षापूर्वीची परंपरा आहे। आज काठीचा कार्यक्रम आहे। आमची मढी यात्रेची जी सांगाता होती ती काठी मिरवणुकीने होती आणि आजची सांगाता कार्यक्रमानिमित्त आमचे बरेचसे भक्तगण आणि भाविक जण जमलेले आहे आणि आज ही आमची पंक्तीच्या निमित्ताने आज नाथ संप्रदायाची इथं सांगाता होत आहे। नामदेववाडा नाशिक रोड येथून आलोय। श्री क्षेत्र मढी या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा असते। त्या दिवशी या ठिकाणावरून खेरवाडी या ठिकाणावरून नाथभक्त श्री संतोषनाथजी महाराज यांची काठी जाते। त्यानंतर यात्रा झाल्यावर या ठिकाणी श्री क्षेत्र खेरवाडी या ठिकाणी महाराजांचं आस्थान हा कार्यक्रम असतो। या दिवशी पूजन, नाथांचं पूजन आणि दिंडी, पुन्हा भंडारा असतो। सर्व कार्यक्रमासाठी आम्ही खास नाथांचे भक्त आणि श्री संतोषनाथजी महाराज यांच्या सानिध्यात आल्यापासून या ठिकाणी येत असतो। दरवर्षी या ठिकाणी येत असतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात। श्री संतोषनाथजी महाराज यांनी अनेक नाथ भक्त या ठिकाणी जोडलेले आहे। त्यांचं कार्य समाजाप्रती, समाजात सेवेसाठी खूप चांगल्या प्रकारे आणि विशेष करून तरुण वर्ग या सेवेमध्ये जोडला गेलेला आहे। हे त्यांच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी तन्मय पाटील, नाशिक।